शरद पवारांनी जे अगोदर कर्माचीच फळं भोगते असं बोलू शकतो आपण. पुलोद सरकारमध्ये असताना त्यांनी चांगली कामं केलेली आहेत, ती का विसरता मग? आता त्याची कर्माची फळं सांगतात. मला असं वाटतं की जे ह्या सर्व पार्टीज निर्माण होत आहेत नवीन नवीन, त्याच्यामुळे आपलं जे महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट आहे ते अजून डायव्हर्स होतं आहे. ॲक्च्युली शरद पवारांनी जे अगोदर कर्माचीच फळं भोगते असं बोलू शकतो आपण. आणि खरं म्हणजे चुकी पण झाली आहे अजित पवारांनी ते करणं पण चुकीचं होतं. ऑब्व्हियसली त्यांचं ते कर्मच आहे, कारण त्यांनी लास्ट टाईम जसं भाजपा आणि शिवसेनाचं होतं सोबत, की त्याच्यामध्ये घुसून त्यांनी इंटरनल अफेअर्स म्हणजे त्यांचंच हे झालं असणार, डिवाईड झाले असतील ते लोक. आणि आत्ताची त्यांची नवीन पार्टी आली आहे NCP म्हणून, काय माहिती ते पुढे आता काय करतील. पण मला असं वाटतं की जे ह्या सर्व पार्टीज निर्माण होत आहेत नवीन नवीन, त्याच्यामुळे आपलं जे महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट आहे ते अजून डायव्हर्स होतं आहे आणि युनिटी नाही आहे त्यांच्यामध्ये, आणि त्याचं इफेक्ट महाराष्ट्राला कुठे ना कुठे फ्युचरमध्ये येईल. वो सबके साथ युति किया, शिवसेना के साथ किया, कांग्रेस के साथ तो बहुत साल था वो. अभी जब से हम बचपन से वो जानता था तभी से वो राजनीति में है. लेकिन मैं अभी उसके जो साथीदार है सब अलग अलग हो गए, इसके लिए अकेला हो गया हो, इसलिए उसका राजनीति अभी कम होते जा रहा है. उनका सबसे बड़ा हाथ गए राम नाईक का. ये नाइक है ना, क्या उनका नाम, ये आयरोली से जो आता है वो सबसे बड़ा हाथ था, वो निकल गया. अभी उसके वजह से सब धीरे धीरे निकल गए. पुलोद सरकारमध्ये असताना त्यांनी चांगली कामं केलेली आहेत, ती का विसरता मग? आता त्यांची कर्माची फळं सांगतात. आता त्यांचा जर्जर जो आजार आहे त्याच्यामुळं त्यांची आणि वय हे दोन्ही आता त्यांना झेपत नाही. उद्धव साहेब ते बरोबर करतात. जे पण आतापर्यंत जे पक्ष फुटले, म्हणजे एक्झाम्पल पण शरद पवारांनी पण जेव्हा पक्ष काढला स्वतः वेगळा पक्ष केला त्यांनी स्वतःच्या हिमतीने. जसं राज ठाकरे साहेबांनी पण तेच केलं. पण अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांनी पक्ष फोडला ॲक्च्युली. त्यामुळे हे झालेलं आहे. आणि राजकारण आता जेव्हा आपल्याला हेचा रिझल्ट कधी मिळेल, जेव्हा आता इलेक्शन होईल ना, त्यामध्ये आपल्याला खरं कळेल की काय परिस्थिती आहे ती. जे आता जे निवडणूक बंडखोर बोलतात ते बाहेर निवडून येतात की नाही, त्यावर ते सर्व डिपेंड आहे.